SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरी चाट बनवतोय छोलेची। आम्ही त्या दिवशी बाहेर गेलेलो तर तिथे पुरी चाट खाल्ली होती। तर तो माणूसला विचारला काय काय टाकलं म्हणून, तर त्यांनी सांगितलं, तर मग मी तसंच बनवलं। एकदम सुंदर बनले। त्याच्यात मी बघा छोले धुवून घेतलेत। पहिले आधी मी सकाळी भिजत घातले होते, आता संध्याकाळच्याना बनवते मी। 2 कांदा मी नुसते असे चिरून टाकून दिले, बारीक कापले नाहीत। 2 खापा करून टाकून दिले। 2 टमाटर मीडियम साईजचे आणि मीडियम साईजचे 2 कांदा छोलेमध्ये टाकून दिले। छोले 2दा पाण्याने धुवून घेतले। 4 ते 5 लसणचे तुकडे टाकते, अद्रक टाकते, 2 तुकडे करून टाकून दिले। अद्रक म्हणजे मोठं राहील। आता तेजपत्ता टाकलाय, म्हणजे काय वेगळा मसाला बनवायची काय गरज नाही लागत, एकातच करून टाकायचं ते। मोठी इलायची, दालचिनी आणि 5-6 आपण मिऱ्या घेतल्या आहेत, 4 लवंगा घेतल्या आहेत। थोडंसं मीठ घालणार आहे, जिरं हे घातले आहे, बडीशोप अर्धा टीस्पून आणि मीठ घातले आहे आता। आणि याच्यात मी आधीच ऑलरेडी पाणी टाकलं होतं 1 ग्लास, परत अर्धा ग्लास थोडंसं टाकलं आहे। आता हे कुकर आपण लावून घेऊया आणि 5 शिट्ट्या होऊ देऊया। आमच्या इथे ना काम चालू आहे बिल्डिंगचं, ते वरती आमच्या टेरेसवर ना पत्र टाकतायत, तर ते मशीनचा आवाज खूप येतोय। मग मी ते काय बोलली नाही, मी आता वॉइस आवाजनं बोलते। आता आपण 5 शिट्ट्या करून घेऊया। तवर आपण आता पीठ मळून घेऊया। आता 2 वाट्या मी मैदा घेतलाय आणि थोडासा ओवा घेतलाय। ओवा असं थोडंसं चोळून घेतलाय आणि मग टाकलाय। सुगंध छान येतोय, चोळल्यावरच सुगंध येतो ओवाचा। आणि घीला मी थोडंसं गरम करून घेतलंय। मीठ घालूया, परत मीठ घातलंय मी चवीप्रमाणे। आणि हे घी मी गरम करून घेतले, गरम करूनच घाला। याची आता आपण पुऱ्या बनवूया। असं व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे घी, आणि थोडं पाणी टाकून मळून घेऊया। असं जास्त पातळ पण नाही, चपातीच्या पीठपेक्षा थोडंसं हलकं कडक ठेवायचं आहे। पुरी छान कुरकुरीत बनतात मग। हे बघा असं चांगलं चुरून घेतलंय मी, चांगलं मळून घेतलंय। मुठ्ठी देऊन मळलंय मी, थोडं पाणी घालून, कडक होतं म्हणून। चपातीचे पीठ कसं मळतो तसंच मळलंय मी। छानपैकी बघा, बघू शकता पीठ कसं मळते। पिठाला आहे ना, चपातीचे पीठ हो या मैद्याचे पीठ, पण पीठ चांगलं मळलं ना तर वस्तू चांगली बनते। 2-3 दिवस का आमचे ब्लॉग आले नाहीत, माझी तब्येत खराब होती आणि आमची सोसायटीची 2-3 ठिकाणी अशी पूजा होती, म्हणून मला करायला भेटलं नाही। तब्येत पण ठीक नाही होती। आता 5 मिनिटं आपण हे पीठ ठेवून देऊया साईडला। कुकर खोलूया। छान आहे बघा, कढीपत्ता आणि इलायची आपण काढून घेऊया। आणि टमाटरचे वरची साल आहे ना, आरामात निघून जातं ते। हे बघा असे काढून घेऊया सालवरची। आपल्याला वेगळा काय मसाला कापून कुपून करायची गरज नाही लागत, एकत्रच टाकून दिलं की बस होतं। सगळं काढून घेतले मी। आता हे अद्रकचे तुकडे बघा थोडेसे नरक कडक राहिले, तर मी आता त्याला कुटून घेणार खलबत्त्यानं। सगळं कालवून दिलंय मी बघा, छान शिजलंय बघा, कसं उडाला, छान शिजले तो आपले छोले। आता तेल टाकलंय मी कढईमध्ये, आपण फोडणी घालूया। जिरं घालते,
थोडंसं हिंग घालूया. कांदा घातलाय आधी, हिंग जळून जाते म्हणून कांदा घातलाय मी आधी. छान परतून घेऊया. आता याच्यात मी ते आलं होतं ना कुटून घेतलंय आणि हिरवी मिरची कुटून घेतली आहे ते टाकूया. तिखट तुम्हाला किती पाहिजे त्या हिशोबाने तिखट बनवा. आता हळद घालते मी, लाल मिरची, धना पावडर घातलाय 2 चमचा भरून. लाल मिरची घातली 1.5 चमचा. तिखट नाही ही मिरची. जिरा पावडर घातलाय. गरम मसाला पण घालू शकता, मी पण थोडा टाकलाय गरम मसाला. थोडं पाणी टाकून आपण परतूया, नाही तर खकाना होऊन जाणार. माझ्याकडे 2 उकडलेले बटाटे होते, ते पण घातले मी. दुपारी मी बनवली होती ना, तर त्याच्यातले 2 बटाटे शिल्लक उरले होते. हे बघा, थोडेसे छोले मी असेच खायला ठेवले साईडला. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया. थोडेसे मी हे घातले, काय चुरून घेतले का आपलं हे छोले आहेत ना छान असे घट्ट होतील म्हणून. चवीप्रमाणे मीठ घालूया. ही चाट बनवून बघा, खूप छान बनते. कोथिंबीर घातली, आपली चाट आहे ना ते तयार झाली आहे, छोले चाट. आता हे साईडला ठेवूया. आता पुऱ्या घेऊया लाटायला आपण. पीठ बघा छान नरम पडलंय. एकदा हात मारून देते. वरून थोडंसं तेल लावलं होतं मी. गोळा बनवून घेऊया. 4 ते 5 गोळे बनलेत. आता लाटून घेऊया. पीठ पण लावू शकता, तेल पण लावू शकता. मी पीठच लावते. पीठ लावलं तर छान आहे, तेल ना चिटकून जातील. हे बघा, अशी मोठी चपाती बनवून घेतली मी. आता माझ्याकडे काटावाला चमचा आहे छोटा फॉक्स, त्याच्यानं मी त्याचे जरासं टोक पाडून घेऊया आपण. पुरी कशी फुलली नाही पाहिजे. असे खड्डे करून घेऊया. पुऱ्यांना अशा खड्डे असतात. बघा, अशा खड्डे करून घेतलेत. माझ्याकडे मसाल्याची वाटी होती, आपल्या डब्यामध्ये मसाल्याची वाटी असते ना, ती वाटीनं मी पुऱ्या बनवल्या आहेत. छान छोट्या छोट्या गोल गोल मस्त छान पुऱ्या बनवल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता जो
वरचा पाट आहे तो काढून घेऊया सगळा एक्स्ट्रा। हे बघा आरामात निघून गेलंय। आता मी एका ताटामध्ये सगळ्या असेच पुऱ्या बनवून घेते। आता मी कढई ठेवली आहे। आता तेल घालूया आपण गरम करायला। तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं, नाहीतर पुऱ्या आतमधून कच्च्या राहतील, वरून शेकून जातील। जेवढ्या पुऱ्या बसतील तेवढ्या टाकून दिल्या आहेत मी। 2 चपातीच्या पुऱ्या बसल्या आहेत माझ्या याच्यात, तर मी ते सगळ्या पुऱ्या टाकून दिल्या आहेत आणि छान अशा कुरकुरीत बनतात। छान असे उलट परत करून तळून घेऊया। हे बघा, बघ किती छान पुऱ्या बनल्यात बघा। काढून घेऊया आता। आता आपण चाट तयार करूया। मी 2 डिशा घेतल्या आहेत आमच्या दोघी मायलेकींना। माझ्याकडे तशा डिशा नाहीत सजवायसाठी, आपल्या घरच्या जो घरात खातो त्या डिशा आहेत। हे बघा पुरी एकदम छान अशी नरम कुरकुरीत झाली आहे बघा। आता साईडने सगळ्या पुऱ्या लावून देऊया। सजवायचं तर आपल्यावर आहे, जसं सजावू तसं छान दिसते डिश। आता मी थोडासा चाट मसाला घालते, थोडा पहिले कांदा घालते। चाट मसाला घालून दिला मी, व्हिडिओमध्ये आला नाही ते। कांदा घालते आता आपण दही टाकूया। दही चांगले फेटून ठेवली आहे मी, घरात बनवलेली दही आहे। लागली तेवढी टाका, तुम्हाला जेवढं चटपटीत पाहिजे त्या हिशोबानं। आपलं घरचं बनवलेलं आपण कसं पण टाकू शकतो, कसं पण बनवू शकतो, जास्त कमी होऊ शकतं। आता ही लाल चटणी टाकते मी, लाल चटणी बनवली आहे मी, चटपटीत मस्त छान लागते। हिरवी चटणी पण मी घरीच बनवली आहे। थोडेसे कांदे परत घातले मी, कांदामध्ये छान लागते। शेव टाकते, बारीक शेव। तुमच्याकडे दुसरं फरसाण असेल तर फरसाण पण टाकू शकता। कोथिंबीर घातली आहे थोडीशी। डाळम होतं माझ्याकडे, ते डाळम पण टाकून दिले मी, छान दिसतंय ते। आपली चाटपुरी तयार झाली आहे। कमेंट करून सांगा चाटपुरी कशी बनली माझी तर।